सगळं माझ्यासाठी केलं? चालेल ना एवढं? काही अजून मागू का? नाही नाही नाही. किती कराल माझ्यासाठी? असं कसं? आमच्या घरी येऊन आमच्या वीणबाई जर अर्धपोटी राहिल्या, पोटभर जेवल्या नाही, तर किती वाईट वाटेल आम्हाला. हा, पोटभर खा. मंदाताई, रागवणार नसाल तर एक बोलू का हो? काय? नाही, तशी तुमची स्वानंदी खूप चांगली आहे हो. खरंच गुणाची आहे, अतिशय सोज्वळ आणि खूप प्रेमळ आहे. पण कधी कधी खरंच सांगते, खूप ना मनमानी करते. पहिल्यापासून कसं आहे, आमच्या समोरच्या पोटात पौष्टिक अन्न जावं म्हणून सगळ्यांसाठी सेम स्वयंपाक करायची सवय झाली आहे तिला. आणि कसं आहे, आम्हाला त्या तशा बेचव अन्नाची सवय नाही हो. म्हणजे कसं सगळं उकडलेलं, पानचट, असं अर्धकच्चं असं खायची सवय नाही ना आम्हाला. त्यातून म्हणायचं झालं तर तिला स्वयंपाक चांगला येतो, नाही असं नाही, पण ती हे सगळं असं समोरसाठी करते आणि आम्हालाही सरसकट तेच खायला लावते. रसमलाई खूप छान आहे. छान आहे ना? काय आहे, घरच्या जेवणाने पोट नाही भरलं, मन नाही भरलं, तर मग आम्ही असंच करतो, सरळ बाहेरचं मागवतो. जसं आता मी तुमच्यासाठी हे बाहेरचं मागवलंय. पण सगळं अन्न खूप छान आहे, अगदी चविष्ट आहे, काय सांगू. हो ना? तेच तुमच्यासाठी सगळं बाहेरून मागवलंय. 5 स्टारचं आहे सगळं. तुम्ही ना आनंदीला सांगत जा ना, मला हे आवडलेलं नाहीये, हा पदार्थ बरोबर नाही झालाय, दुसरा बनव. सांगत जा तिला. नाही, काय आहे, मी समोरची सख्खी आई नाहीये ना, म्हणजे मी काकू आहे ना त्याची, तिची सख्खी सासू नाहीये मी स्वानंदीची. आणि सांगायला काय जातंय, पण आपलं ऐकलं तरी पाहिजे ना. मी सांगेन तिला, मी काकू आहे, मी असं असं कर, हे करू नको, पण मान दिला पाहिजे ना माझ्या शब्दाला तेवढा. ऐकलं तर पाहिजे माझं, ऐकेल तर ना. बाबांवर गेलीये ती, तिच्या बाबांवर. अच्छा, ऐकत नाही ती पहिल्यापासून, आपल्यालाच कळ करते. पण तुम्ही तर आई आहात ना तिची. तुम्ही जरा तिच्याशी बोललात ना तर आम्हालाही मिळेल चमचमीत तिच्या हातचं खायला. पण फक्त मी तुम्हाला हे सांगितलं असं सांगू नका तिला. काय बोलताय तुम्ही? मी असं काय करेन का? तर एवढं तुम्ही माझा चांगला पाहुणचार केला, एवढं सगळं तुम्ही मला दिलं माझ्यासाठी, एवढं सगळं केलं, काय बिशात माझी मी तोंड उघडणार नाही. हे काय? ताक? अरे वा वा, ताक पण पाठवलं, छान. हे काय सगळं? काय म्हणजे? आई, हे कुणी आणून दिलंय तुला? मला भूक लागली होती, तू नाही आली लवकर, मागवलं. मग तू मागवलंस इथे? काय फरक पडते कोणी मागवलं तर? अच्छा, म्हणजे हे सगळं काकूनी मागवलंय ना? मागवलं. पाहुणी मी त्यांची, पाहुणचार करतात ते माझा. तू नाही आलीस पाहुणचार करायला, मला प्रचंड भूक लागली होती, त्यांनी मागवलं. त्यावरून पापड मोडल्या का तुझा? काय का आता भरल्या ताटावरनं उठवणार आहेस का मला तू? आई, भरल्या ताटावरून का उठवेन मी तुला? कमाल करतेस तू. मग उलट पाचशे का करतेस? तुला इतकं सावध केलंय ना, तरी तू त्यांनी ऑफर केलेल्या सगळ्या गोष्टी का घेतेस? आई, हे बघ, त्यांना ना कसलीही कमी नाहीये. तुला खुश करण्यासाठी त्या हे सगळं करतायत. बरं, त्यातही ते सगळं करण्यामागे त्यांचा स्वार्थ असतो, हे कळत नाहीये का तुला? यापूर्वी सुद्धा तुला ब्लॅकमेल करून त्यांनी किती गोष्टी करून घेतल्या ताई तुझ्याकडून. काय म्हणजे मी आठवण करून द्यायची आहे का तुला सतत या गोष्टींची? स्वतः भूतकाळ उगाळत राहायचा, त्यावर टोमणे मारायचे, नको नको ते बोलायचं आईला. बापरे, अजून केलं काय ह्याचं? प्रचंड भूक लागली होती मला, प्रचंड. तू नाही काय आणलंस? त्यांनी मागवलं, मी खाल्लं. अगं, हे काय जेवणच घेऊन आले होते ना, तुला जे काय हवंय ते माझ्याकडे माग ना, मी देते तुला आणून. पण तू प्लीज असं नको वागूस. त्या काकूंपासून लांब राहा, त्यांनी काय दिलं तरी घेऊ नकोस. कारण आई, लक्षात ठेव, त्या फक्त देणार नाहीयेत, ते त्या सगळ्याची किंमत वसूल करतील. तू त्यांच्या जाळ्यात फसू नकोस. वेळी सावध हो. सुश, हे काय खात बसली असतो या वेळेला? घरात हेच खाण्यासारखं.
सोश दिस इज सो बॅड, दिस इज सो अनहेल्दी. नको ना खाऊसे असलं काही. वेट, मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. ओके? नको नको आता नको करू. आता हे खाऊन होऊ दे, थोड्या वेळाने कर. तुला पण कर ऑर्डर. सुश, ऐक ना, माझं एक काम करशील? हो सांग ना. आईंना कॉल करून इकडे परत बोलव ना प्लीज. प्लीज तुला सांगू, मी फोन केला तर तू माझ्यावर पण चिडणार आहे. प्लीज कर ना, प्लीज फॉर मी, प्लीज प्लीज प्लीज. ओके ओके. छान बोल. लाऊडस्पीकर. अगं बाई, काय आत्ता आठवण आली का आमची? मामा मज्जा चालली असेल ना तुमची वहिनीच्या राज्यामध्ये. हे खा ते खा, चमचमीत मस्तपैकी. हा, मी नाहीये तर सगळं काही छान चाललं असेल नाही? चल ना, सोडून दे ना सगळं. मम्मा प्लीज ये ना यार. हा, कोणी कुठेही जाणार नाहीये. मम्मा यार, ती आधी राहणार रागाच्या भरात बोलून गेली. तू कशाला एवढं सिरियसली घ्यायचं? वकिली बंद कर वहिनीची. जोपर्यंत मला त्या घरामध्ये मान मिळत नाही तोपर्यंत मी त्या घरात येणार नाही. फोन ठेवा. मम्मा हॅलो हॅलो. बघितलं ना, ऐकून पण घेत नाहीये. घरी काय येणार आहे ती?